हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सुवर्णाज होमस्टाईल कुकिंग. लवकरच आपले गणपती बाप्पा येणार आहेत, तर बाप्पाला उकडीचे मोदक खूप आवडतात. तर आज मी उकडीचे मोदक बनवणार आहे, तर त्याचसोबत 4-5 टिप्सही सांगणार आहे. त्यामुळे स्टार्ट टू एंड व्हिडिओ नक्की बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सगळं साहित्य पहिलेच रेडी करून ठेवलंय, तर चला स्टेप बाय स्टेप बनवायला घेऊया. पहिले आपण सारण बनवून घ्यायचं. तर सारण बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं. तूप गरम झालं की टिप नंबर 1, 1 वाटी खोबरं असेल तर अर्धी वाटी गूळ घ्यायचं. खोबरं परतताना गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आणि थोडंसं परतवून झालं की लगेच गूळ घालायचं. गूळ घातलं की गॅसचा फ्लेम तुम्ही थोडंसं फास्ट पण करू शकता, म्हणजे मीडियम फ्लेमवरती ठेवायचा, म्हणजे गूळ लवकर मेल्ट व्हायला मदत होते. पण याची काळजी घ्यायची की आपलं सारण खाली कढईला चिटकलं नाही पाहिजे. सारखं परततच राहायचं. तर आपण बघू शकता गूळ छान असं मेल्ट झालं आहे. तर सारण अजून चविष्ट होण्यासाठी टिप नंबर 2, सारणामध्ये खसखस भाजून घालायची आणि त्याचसोबत ड्रायफ्रूट्स, वेलची पावडरही घालायची. तर आता मी इकडे खसखस भाजून घेते आणि खसखस भाजेपर्यंत ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर घालून घेते. छान असं मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत इथे आपला तवा गरम होतोय. इथे मी खसखस भाजण्यासाठी 1 टेबलस्पून खसखस घेतली आहे, म्हणजेच 1 चमचाभर. गॅसच्या लो फ्लेमवरतीच भाजायचं. खसखस करपणार नाही याची काळजी घ्यायची. आणि इथे सारणही मध्ये मध्ये हलवत राहायचं, म्हणजे कढईला चिटकणार नाही. तर खसखस भाजून झाली आहे. आता इथे आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया. आणि आपलं सारण आता थोडंसं खसखस भाजून झाली की सारण आपलं रेडी झालं. इथे बघा आपलं सारण रेडी झालं आहे. इथेच गॅसचा फ्लेम बंद करून आता उकड काढण्यासाठी मी इथे आंबेमोहर तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहे. तर हे तांदूळ चांगले स्वच्छ पाण्याने धुवून सुकवून गिरणीमधून दळून आणायचे. आणि टिप नंबर 3, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर 1 वाटी पाणी घालायचं आणि त्याचसोबत चवीपुरतं मीठ आणि 1 चमचाभर तूप घालायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी उकळायला ठेवायचं. थोड्या वेळाने पाण्याला उकळ आलीच की गॅसचा फ्लेम लो करायचा. गॅसचा फ्लेम लो करून आपण पीठ घालून घ्यायचं. सुरुवातीला थोडं थोडंच पीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं, नाहीतर गुठळ्या व्हायचे चान्सेस असतात. आता छान असं मिक्स झालं आहे. तर आता मी उरलेलं पीठही घालून घेते आणि चांगलं एकजीव करून घेते. आणि काळजी घ्यायची की गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आहे किंवा तुम्ही बंदही करू शकता. पीठ आता चांगलं मिक्स झालेलं आहे. आता साधारण 7 ते 8 मिनटं झाकून ठेवायचं, म्हणजे आहे त्या वाफेवरतीच आपली उकड चांगली शिजवून रेडी होते. तर इकडे उकड छान आपली रेडी झाली आहे. तर आता आपण पीठ गरम असल्यामुळे हाताने नाही मळू शकत, तर आपण इथे पावभाजीच्या स्मॅशरचा उपयोग करणार आहे. तर पावभाजीच्या स्मॅशरने मी थोडं थोडं पीठ स्मॅश करून घेते आणि पीठ थोडंसं थंड झालं की हाताने मळूया. तर हाताने मळताना काळजी घ्यायची की शक्यतो थोडंसं गरम पाणीच यूज करायचं, कारण गरम पाणी यूज केल्याने आपली पीठ चांगलं सॉफ्ट होतं. आणि हे बघा किती छान असं सॉफ्ट झालं आहे. अजून थोडंसं पाणी घेऊन मी मळून घेते. भाकरी चपातीला जसं आपण छान मऊ मळून घेतो तसं मळूया. आणि बघा तर आपलं पीठ किती छान असंच रेडी झालं आहे. आता लगेच मोदक बनवायला घ्यायचं, कारण एकदा पीठ रेडी झालं की मोदक बनवायला वेळ नाही लावायचा. आता मोदक बनवण्यासाठी मी एक चाळणी घेतली आहे. या चाळणीला सर्वीकडे तूप लावून घ्यायचं आणि मोदक बनवण्यासाठी मी या साच्याचा वापर करते. या साच्याचे मोदक खूप छान बनतात. तुम्हाला जर पुरी लाटून पाऱ्यांचे मोदक आवडत असेल तर तुम्ही तसेही बनवू शकता. तर आता आपण साच्याने मोदक बनवण्यासाठी ह्या 3 प्लेटचा साचा आहे. तर ह्याला आपण सर्व बाजूने तूप लावून घ्यायचं आहे. तर तूप लावलं की त्याच्यानंतर बंद करून घ्यायचा साचा. एकदा साचा बंद केला की त्याच्यानंतर आपण एक पिठाचा गोळा घ्यायचा. आता मी एक पिठाचा गोळा करून घेते. थोडंसं असं गोल गोल करायचं. गोळा थोडा जास्त वाटत आहे म्हणून मी थोडंसं पीठ काढून घेते. साच्यामध्ये बसेल असं गोळा करून घेऊया. आता मी साच्यामध्ये घालून घेते.
चारी पाची बोटांच्या सहाय्याने आपण हळूहळू आतमध्ये टाकत जायचं पिठाला आणि थोडंसं तुपाचा हात घ्यायचा आणि बोटाने आपण थोडंसं प्रेस करत जायचं. हलक्या हलक्या हाताने प्रेस करायचं, म्हणजे साच्याचा जो आकार आहे तो पूर्ण त्या पिठाला येतो आणि आपला मोदक अगदी छान बनतो. बघा तर आता किती छान असा गोळा झाला आहे आतमध्ये. आता इथेच आपण सारण भरून घ्यायचं. सारणाचाही सेम तसाच आकार करायचा जसा आपण पिठाचा गोळाचा केलेला आणि हळूहळू हलक्या बोटांनी आपण प्रेस करायचं. अजून जर तुम्हाला सारण भरता येत असेल तर भरू शकता. आता इथे माझा आहे अजून थोडीशी जागा सारणाला, तर मी थोडंसं सारण भरून घेते अजून. तर इथे जे वरती आपलं पीठ राहतं ना त्याच्यानेच आपण गोळा बंद करायचा. जर त्याचे पीठ थोडंसंच राहत असेल तर आपण एक्स्ट्रा अजून पीठ घ्यायचं आणि मोदक बनवून घ्यायचा. तर आता थोडंसं बंदच ठेवायचं आणि नंतर हलक्या हाताने ओपन करून आपण बघू शकतो की आपला मोदक छान असा रेडी झाला आहे. बघा तर किती सुंदर दिसतोय हा मोदक. अशाच प्रकारे आपण अजून एक मोदक बनवूया. सेम गोळा घ्यायचा आणि साचा बंद करायचा आणि साच्यामध्ये हळूहळू बोटाच्या साहाय्याने प्रेस करायचं पिठाला. थोडंसं तूप लावून करायचं म्हणजे आपल्या हाताला पीठ चिटकत नाही. हलक्या हलक्या बोटाच्या साहाय्याने पूर्ण मोदकाच्या साच्याचा आकार द्यायचा पिठाला आणि तुम्हाला जेवढं सारण भरता येत असेल तेवढं भरायचं. जितकं सारण भरणार तेवढा तुमचा मोदक छान होणार. आता तसंच सेम आकाराचा गोळा घेऊन त्याच पद्धतीने प्रेस हळूहळू बोटाच्या साहाय्याने प्रेस करून मोदक बनवायचा. आता माझं पीठ थोडंसं कमी पडतंय म्हणून मी एक्स्ट्रा पीठ घेऊन आपला मोदक बंद करून घेते. तर बघा अजून दुसराही मोदक असा छान पद्धतीने आपला रेडी झाला आहे. आपले सगळे मोदक असे छान बनवून रेडी झाले आहेत. बघा तर एकसारख्या आकाराचे किती सुंदर दिसत आहेत मोदक. आता गार्निशसाठी प्रत्येक मोदकाला एक एक दोन दोन केसर लावायची, म्हणजे उकडल्यावरती मोदक खूप सुंदर दिसतात. आता मी सगळ्या मोदकाला एक एक दोन दोन केसर लावून घेते आणि उकड काढण्यासाठी मी इथे पहिलेच एका टोपामध्ये मोठा टोप घेऊन अर्धा टोप पाणी टाकून उकळायला ठेवलं होतं. आता पाण्याला चांगली उकळी आली आहे. ह्याच्यावरतीच आपण मोदकाची चाळणी ठेवून देऊया. आता टिप नंबर 4 अशी आहे की मोदक उकडताना प्रत्येक मोदकावरती एक एक दोन दोन थेंब तुपाचे घालायचे, म्हणजे एकदा मोदक उकडले की खूप छान दिसतात आणि एक प्रकारची शाईन येते मोदकावरती. चला तर आता 10 ते 15 मिनटं आपल्याला मोदक उकडायला ठेवायचे आहेत. आता मी झाकण लावून उकडायला मोदक ठेवते. तर 10 ते 15 मिनटं आपले आता झालेले आहेत. इथेच गॅसचा फ्लेम बंद करून आपण चेक करून घेऊया आपले मोदक रेडी झाले आहेत की नाही. बघू शकता आपण की किती सुंदर असे मोदक आपले बनवून रेडी आहेत. आता आपण चेक करायचं, एका बोटाच्या सहाय्याने हात लावून बघायचं. जर पीठ आपल्या हाताला चिटकलं नाही तर आपले मोदक रेडी झाले समजायचे. बघा किती सुंदर दिसत आहेत आपले मोदक. आता सगळे मोदक एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचे. आपल्याला पण असेच छान मोदक बनवायचे असेल तर या 4-5 टिप्स नक्की फॉलो करा आणि रेसिपी आवडली तर सुवर्णाज होमस्टाईल कुकिंगला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय.